महाराष्ट्राची अर्थव्यवस्था $1 ट्रिलियन करण्यासाठी वेगवान वाटचाल सुरू. मुख्यमंत्री फडणवीसांची माहिती. महाराष्ट्राचं स्वप्न साकार करण्यासाठी आशियाई बँकेनं सहकार्य करण्याचे आवाहन. राज्यातील आदिवासी बहुल 8 जिल्ह्यांमध्ये सुधारित आरक्षण लागू. एससीबीसी प्रवर्गाला 10% आरक्षण मिळणार. मंत्री बावनकुळेंच्या अध्यक्षतेखालील उपसमितीचा निर्णय. मिठी नदी गाळ कंत्राट गैरव्यवहार प्रकरणी महत्त्वाची अपडेट. मुंबईमध्ये 8 ठिकाणी ईडीची छापेमारी. तर बनावट सामंजस्य करार सादर करणाऱ्या 5 कंत्राटदारांवर सुद्धा ईडीचे छापे. वारंवार खंडित होणाऱ्या वीज पुरवठ्यामुळे उद्योजक हैराण. ठाण्यातील उद्योजकांचा गुजरातला स्थलांतराचा इशारा. पुढील 2 महिन्यात तोडगा काढू. महावितरणचं आश्वासन. जायकवाडी धरण 91% भरल्यामुळे 18 दरवाजे उघडले. 9,000 क्युसेकनं पाण्याचा विसर्ग सुरू. मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या हस्ते जलपूजन. महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीमध्ये वापरल्या गेलेल्या सर्व इलेक्ट्रॉनिक ईव्हीएम आणि व्हीव्हीपॅटची तपासणी. विधानसभेच्या निकालांमध्ये तफावत नाही. आयोगाकडून स्पष्ट. राज्यात ऑगस्टमध्ये सरासरीपेक्षा कमी पावसाचा अंदाज. मुंबईमध्ये यंदा जुलैतच पावसाची फूट. ऑगस्टच्या दुसऱ्या आठवड्यानंतर पावसाचं प्रमाण वाढण्याचा अंदाज. रोहिंग्यांना निर्वासित की भारतात बेकायदा आलेले म्हणून पाहायचं ही समस्या. रोहिंग्यांसंदर्भातील एका याचिकेवर बोलताना सुप्रीम कोर्टाची टिप्पणी. ओव्हल कसोटीच्या पहिल्या डावात भारताची फलंदाजी ढेपाळली. 204 धावांवर गमावल्या 6 विकेट्स. करुण नायरची एकाकी झुंज. 52 धावांवर नाबाद. भारतावर टॅरिफ स्ट्राईक करणारी अमेरिका पाकिस्तानी तेलसाठे विकसित करणार. तर एक दिवस पाकिस्तान भारताला तेल विकेल. पाकिस्तानचं तोंड भरून कौतुक करताना ट्रम्प यांनी भारताला डिवचलं.